आमच्या घरी पाहुणे आले होते, माझा सासरा. त्याच्यासाठी मी जेवण बनवलं, भाकरी आणि मटणची भाजी. भाकरीचं पीठ मी पहिलंच मळवून ठेवलं होतं. मग मी भाकर बनवली. भाकर बनवताना ताटावर चांगली बनवायची, म्हणजे आपल्याला भाकर चांगली येते. मी ताटावरच बनवत असतो हमेशा. आणि भाकर चांगली पीठ लावलं का त्याला चांगलं असं पाणी लावून घ्यायचं भाकरीले, म्हणजे ना आपल्याला चांगली दिसते पाहायला भाकर. भाकर चांगली पलटून घ्यायची अशी, म्हणजे चांगली शिजून जाते ते. चांगली पलटवली मी ना, आणि पुन्हा तिकडून सुद्धा पलटवायची. माझ्या नवरा तिकडं भाजीची तयारी करून राहिला, मी इकडं भाकरी बनवून राहिली. भाकर पाहतो मी कशी, पाहू शकता कशी झाली, चांगली कडक कडक. आणि मटणाच्या भाजीबरोबर आणखीन छान लागते भाकर ते. आता माझा नवरा भाजी बनवून राहिला, मटणची भाजी. त्यानं तेल टाकलं, तेलामध्ये आपले थोडेसे खडे मसाले टाकले, आणि मी ना लसूण जिरं कांद्याचा पेस्ट हे सगळंच पहिलंच बनवून ठेवलं होतं. व्हिडिओमध्ये नाही टाकू शकली ते मी. आता ते कांद्या लसूणची पेस्ट टाकून राहिली. मी तिकडं भाकरी बनवून राहिली, इकडं भाजी बनवून राहिले. कांद्याची पेस्ट टाकून राहिले. आता फिरवून राहिले चांगले, म्हणजे चांगली झाली पाहिजे भाजी म्हणून. त्याचे बाबा आले म्हणते ही चांगल्या प्रकारे भाजी बनवते, घरी काही भाजी बनवत नाही. भाजी बनवून राहिली, चांगले फिरवून मसाला चांगला करून घेत आहे. मी तिकडं भाकर बनवून राहिली, हे इकडं भाजी बनवून राहिले. आता मसाला झाला, त्याच्यामध्ये मटण टाकत आहे. ते मटण टाकून चांगलं मसाल्यामध्ये चांगलं होऊ द्यावं लागते, म्हणजे जिकडं तिकडं मसाला लागला पाहिजे मटणाला. घरची भाजी थोडीशी वेगळीच असते ना, थोडासा वेळ लागला तर चालते, पण चांगली झाली पाहिजे म्हणून चांगली करायची. आता मसाला चांगला झाला. आता याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ, आपलं हळद मसाला सगळं मी बनवूनच ठेवला होता, त्याच्यामध्ये ते टाकत आहे. अंबारीचं तिखट टाकली होती मी ना, लाल, म्हणजे लाल लाल चांगले मटणाचा रस्सा व्हावा म्हणून. चांगले फिरवून राहिले, म्हणजे सगळं मिसळलं पाहिजे बा म्हणून. आणि मग जो रस्सा होता, पाणी होता, जे उकडलेलं पाणी ते टाकून राहिले त्या मटणाच्या ह्याच्यामध्ये, पूर्ण टाकून राहिले. यानं ह्या पाण्यानं टेस्ट चांगली वाढते, म्हणजे पहिलेच उकडून आपण तयार करून ठेवायचं, पाण्याला काढून घ्यायचं, चांगली टेस्ट वाढते. रस्सा आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण रस्सा बनवायचा. तर आम्ही आता बनवला एवढा, आम्हाला सगळ्याला खापुरता. मसाल्याची भांडेसुद्धा धुवून टाकत आहे मानवरा. मटण मसाला लागून नाही राहिला पाहिजे, भांड्याला वेस्ट नाही केला पाहिजे बा. इकडे तिकडे पूर्ण धुवून टाकत आहे भाजीचं. हे पूर्ण हे टेक्निक आहे जग त्याची. भाजी मसाला वाया नाही तेवढा अशी. पूर्ण मसाला धुवून पाणी टाकून भाजीचा रस्सा बी वाढते, आणि भाजीचं आपलं हे बी होऊन जाते, टेस्ट बी वाढते, आणि मसाल्या भांड्याला बी लागून राहत नाही भाजीचा रस्सा. भाजीचा रस्सा झाला तयार. आता ते तयारी करत आहे जेवणाची. तो पण तुम्ही भाकरीच बनवता, भाकरी बनवायला वेळ लागते ना. ते ताटं गिटं नेऊन हॉलमध्ये ठेवते, मग माझ्या सासऱ्याला जेवायला देते. ते ग्लास ताटं सगळं पहिलं घेऊन जाते. भाजीमध्ये मी सांबार टाकला, आणि थोडासा आता मसाला टाकते. मसाला टाकतो थोडासा. एव्हरेस्टचा मसाला आहे, मटण मसाला तो टाकता. थोड्याशा वेळ मसाला टाकल्यावर 5 मिनटं शिजू द्यायची भाजीला, फिरवून घ्यायची चांगली. कसा बनला रस्सा पहा, लाल लाल मस्त कलर आला, चांगला वाटायचा. माझ्या सासऱ्याला ताट करून देत आहे माझ्यावर. तुम्ही पाहू शकता किती रस्सा चांगला बनला, एकदम पातळ बी नाही, एकदम घट बी नाही. आमच्या घरी पातळच आवडते ना, म्हणून मटणाचा रस्सा भाकरीबरोबर पुन्हा चांगला लागत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, पद्धत कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आता माझ्या सासरीची